हे का मोठी बातमी समोर येते। संजय राऊत, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी वसंत मोरेंना फोन केल्याची माहिती आहे। संजय राऊत, पवार आणि सुप्रिया सुळे यांनी वसंत मोरेंना फोन केल्याचं कळत आहे। संजय राऊतांनी भाजपमध्ये जाऊ नका असा सल्ला दिल्याची माहिती या ठिकाणी समोर येते। वसंत मोरे यांनी भाजपसोबत जाऊ नये असा सल्ला दिल्याची माहिती आहे। आपण लवकरच भेटू असं सुप्रिया सुळेंनी म्हटल्याचं समोर येत आहे। तर संजय राऊत यांनी भाजपमध्ये जाऊ नका असा सल्ला दिल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, वसंत मोरे जे मनसेमधील एक महत्त्वाचे नेते होते पुण्यातील, त्यांनी मनसेला रामराम ठोकलेला आहे आणि त्यानंतर आता त्यांची पुढची दिशा काय असेल, ते कोणासोबत जाणार आणि कशा पद्धतीने राजकारणामध्ये राहणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली असतानाच आता वेगवेगळे चर्चांना उधाण आलेलं आहे आणि त्यामध्ये संजय राऊत, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी वसंत मोरेंना फोन केल्याची माहिती समोर येते आहे। सुप्रिया सुळेंनी त्यांना सांगितलेलं आहे आपण लवकरच भेटू असं सांगितल्याचं कळत आहे। तर संजय राऊतांनी वसंत मोरेंना भाजपमध्ये जाऊ नका असा सल्ला दिल्याची माहिती समोर येते आणि यानंतर आता शरद पवार हे नेमकं काय बोलले असावे असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? फोन लाईनवर आपल्यासोबत आहेत अमोल धर्माधिकारी। काही वेळापूर्वीच मोहन जोशी काँग्रेसचे हे वसंत मोरेंच्या भेटीला गेले होते, त्यानंतर सुप्रिया सुळे असतील, शरद पवार आहेत आणि संजय राऊत यांनीही फोन केल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत? खरं तर स्वतःच वसंत मोरेंनी याबाबतची माहिती दिलेली आहे। काल मनसेला रामराम ठोकल्यानंतर वसंत मोरे यांना शरद पवार, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांचे सुद्धा काल रात्री फोन येऊन गेलेले आहेत। मुळात आता सुप्रिया सुळे यांनी आपण भेटूया अशा प्रकारचा शब्द त्यांना दिलेला आहे आणि त्यामुळे खरंच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरदचंद्र पवार पक्षामध्ये वसंत मोरे जाणार का याची चर्चा सुरू झालेली आहे। मात्र त्यानंतरच आपण पाहिलं की काँग्रेसचे नेते असलेले मोहन जोशी हे सुद्धा आता त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा वसंत मोरेंना खुली ऑफर काँग्रेस पक्षामध्ये येण्यासाठी दिलेली आहे। त्यांची जी काय मागणी असेल ते पक्ष नेतृत्व त्यावर विचार करेल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। पण महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी त्यांनी आमच्या पक्षामध्ये यावं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। पण त्याआधीच आपण पाहिलं की सुप्रिया सुळे, शरद पवार असतील किंवा संजय राऊत असतील यांनी सुद्धा त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे। संजय राऊत यांनी तर त्यांना काल जे स्टेटमेंट संजय राऊत यांनी दिलेलं होतं तोच शब्द सुद्धा आता त्यांनी वसंत मोरेंना सांगितलेला आहे की तुम्ही भाजपमध्ये जाऊ नका आणि त्यामुळे आता वसंत मोरे नेमका काय काय निर्णय घेणार, आणखी सर्वच पक्षांमधून त्यांना सध्या ऑफर येऊ लागलेल्या आहेत। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष आणि आता काँग्रेस याच्या प्रमुख नेत्यांनी पुण्यातल्या त्यांना ऑफर दिल्यानंतर आता वसंत मोरे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। वसंत मोरेंना सर्वजण विचारणा करताना दिसत आहेत, पण वसंत मोरे आता कोणता झेंडा हाती घेणार हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।